मुंबईच्या कोस्टल रोडच्या धर्तीवर ठाण्यातही खाडी लगत एक कोस्टल रोड तयार होतो। ठाण्यातील घोडबंदर रोड इथल्या वाढत्या ट्रॅफिकमुळे चर्चेत येऊ लागलाय। तो भार कमी करण्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी असा ठाणे कोस्टल रोड तयार होत आहे। सुमारे 13.5 किलोमीटर लांबीचा 6 पदरी ठाणे कोस्टल रोड खारेगाव जवळील ठाणे नाशिक एक्सप्रेसवे पासून सुरू होऊन घोडबंदर रोडवरील गायमुख इथे समाप्त होतो। हा मार्ग खाडीच्या काठाने जाणारा हाय स्पीड बायपास म्हणून विकसित करण्यात येत असून घोडबंदर रोडवरील ताण कमी करणे आणि रहिवासी भागातून जाणारी अवजड वाहतूक बाहेरून वळवणे हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे। या मार्गातील सुमारे 8.11 किलोमीटरचा भाग एलिव्हेटेड असणार आहे, ज्यामध्ये खारफुटी क्षेत्रातून जाणारे टप्पेही समाविष्ट आहेत। प्रकल्पांतर्गत 3 नवीन खाडीपूल, अंडरपास तसंच बोगदे उभारण्यात येणार असून वाहतुकीचा प्रवाह अखंड आणि सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे। 40 ते 45 मीटर रुंदीचा हा रस्ता स्थानिक नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल अशाच पद्धतीने आखण्यात आला असून दर 400 मीटर अंतरावर एक अशा 20 अंडरपासेस, पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅकचीही तरतूद करण्यात आली आहे। कोस्टल रेग्युलेशन झोन अर्थात CRZ मधील भाग एलिव्हेटेड ठेवण्यात येणार असून त्यात 120 मीटर लांबीचा खाडी पूल विशेषत्वाने नमूद करण्यासारखा आहे। जगणं झालंय छान, कारण धनुष्यबाण।